नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका कोल्हापुरी ब्लॉगर आणि आज आपण भेट दिली आहे आमशी धोंडेवाडी गावाचं हे प्रमुख दैवत असलेलं सत्यनारायण गावाचं मंदिर आहे. या मंदिराची पूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहे. या मंदिराची वैशिष्ट्ये आणि या मंदिराचं लोकेशन वगैरे सगळी माहिती आपण जाणून घेणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हे सातेरी महादेवाचं मंदिर आमशी धोंडेवाडी गावामध्ये आहे. म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असलेले हे गाव आहे आणि त्या गावामध्ये हे मंदिर आहे. बघा, त्या गावचं हे मेन म्हणजे जे मेन मंदिर म्हणतात का नाही, ग्रामदैवत, ते तशा टाईपमध्ये हे मंदिर आहे. आणि हे मंदिर का नाही मित्रांनो, म्हणजे प्राचीन मंदिर आहे. 11वी-12व्या शतकातलं हे मंदिर आहे, पांडवकालीन मंदिर आहे. आणि याची जर हाईट सांगायचं झालं तर पायथ्यापासून जवळपास 900 मीटर म्हणजे 3000 फूट उंचीवर हे मंदिर आहे. बघा मित्रांनो, त्यामुळे वारं पण एवढे प्रेशरनं मारते का नाही वर, आणि एवढं गार वाटतंय. आणि त्यामध्ये मंदिराचा हे शेप, मंदिराचा जो आकार आहे का नाही, तो बर्फाच्या गुहेमध्ये असल्याने वाटते. बघा, असं वरून सगळा बर्फ पडल्याने वाटते. आणि इथं फिलिंग पण तसंच वाटते, थंडावा तेवढंच गार वाटते. असं वाटते जणू काय आपण अंबरनाथ, केदारनाथ या ठिकाणी आलोय. हे मेन शिवलिंग आहे. बघा, सर्व भक्त का नाही श्रावण महिन्यामध्ये इथं तर एवढी गर्दी असते या मंदिराला, भरपूर अफाट गर्दी असते. 3000 फूट उंचीवर असल्यामुळे का नाही इथला व्ह्यू जो दिसतोय आजूबाजूचा, तो एवढा भारी वाटतोय का नाही, मन एकदम शांतच वाटतं इथं आल्यावर. आणि इकडे येताना का नाही तुम्ही 4 व्हीलर मधून या, नाही तर 2 व्हीलर मधून या. रस्ते एकदम टापटीप आहेत आणि इथं पार्किंगची जागा पण एकदम व्यवस्थित आहे. याला लागूनच का नाही अजून एक गुहा आहे, ज्यामध्ये का नाही गणेश भगवान आणि माता पार्वतीची का नाही मूर्ती आहे. एकदम भारी असं हे मंदिर आहे. आणि याची डिस्टन्स पण का नाही लई नाही आहे. कोल्हापूर जिल्ह्यापासून मला वाटतंय जवळपास कोल्हापूर गावातून 20 किलोमीटर अंतरावर हे फक्त मंदिर आहे. म्हणजे तासाभराचा रस्ता आहे आणि फिरण्यासाठी एकदम भारी आहे. बघा, त्यामुळे एकदम रिलॅक्स वाटते. पूर्ण आपली फ्रेंड्स फॅमिली सगळीजण येऊ शकताय. खाली उतरायला वैतागलाय बघा. येऊ मागा येऊ. नंदीवरती नाही बाळा, मी हे दाखवतो खाली तुला. त्याला पण माहित नाही, 2-3 वेळा येऊन गेलाय बघा. काय बघितलं हे ना, काय कुंड आहे. अरे लय खोल आहे हो. बघा, दाखवतो तुम्हाला. मोबाईल पडला तर सगळं खाली. कोणाला ढकलाय कसं, खोली किती आहे काय माहिती. चला तर मग मित्रांनो, भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. या मंदिराला व्हिजिट करायला तेवढं विसरू नका. चला.